गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी. विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोडप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपती भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे. तेम्ही किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल. कार्य जाणुनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी कच जाता. दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी. नृपतीसह सकळ जने त्या परी त्या त्यांसी सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया. बहुत धन देत नृपती सेवक दिदले सांगाती. जावया अक्कलकोटा प्रती आज्ञा दिधली तात्या ते. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ.
पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोडप्पादिक सेवे करी निस्सीम ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातुनी स्वामीसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमून गेले ऐसे या ठाया प्रयत्नांटी परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोणी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मणी विचार करोणी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती करोनी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न भावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले थितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोडप्पा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोडप्पा ते सांगितले द्रव्येन सर्वे वशः चोडप्पासी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले चोडप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होणी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकोनिया वचन समर्थांनी हास्य करोन उत्तर चोडप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राज वदविता निमित्य विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकोत भाविक भक्त पंचोमध्याय गोळहा श्रीरस्तु शुभं भवतु।